नमस्कार मंडळी, शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच काहीमध्ये स्वागत आहे. तर पहा, आज आपण हादग्याच्या फुलांची भाजी बनवली आहे. तर हादग्याच्या फुलांमध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असून ती सर्दी, खोकला, ताप, नेत्रविकार, पोटाचे विकार, अपचन, पोटदुखी, त्वचेचे आजार आणि अशक्तपणा यावर गुणकारी आहे. या फुलांमध्ये व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लमेटरी घटक असतात, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवून शरीराला ऊर्जा देतात आणि त्रिदोष म्हणजेच वात, पित्त, कफ संतुलित करतात. तर पहा, हादग्याची फुलेही अशा प्रकारे दिसतात. फारच छान आणि सुंदर सुबक अशी ही फुले असतात. दात आंधळेपणा आणि डोळ्यांच्या इतर समस्यांवर ही फुलं फारच फायदेशीर आहे. सर्दी, खोकला आणि दम्यामध्येही आराम मिळतो. अपचन, पोटदुखी, पोट फुगणे यांसारख्या समस्यांवर देखील ही फुलं चांगली आहेत. शरीराला पौष्टिक घटक पुरवून अशक्तपणा दूर करतात. अँटीऑक्सिडंट आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. ही फुलं रक्त शुद्ध करण्यास देखील मदत करतात. शरीरातील कॅल्शियमची कमतरता देखील भरून काढतात. बघा, अशी गुच्छांच्या स्वरूपात ही फुलं असतात. त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील या फुलांचा वापर होतो. पाने व्हिटॅमिन अचा चांगला स्रोत आहेत. फुलांच्या पाकळ्यांची भजी देखील केली जातात, देखील बनवले जातात. शेंगांची देखील भाजी बनवली जाते आणि सूप देखील बनवले जाते. तर पहा, अशा प्रकारे जो मधला दांडा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मागचं जे हिरवा देठ आहे तोही काढून घ्यायचा आहे आणि पानं म्हणजेच पाकळ्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत आणि फुलं आधी स्वच्छ धुवून आपण ही निवडून घेत आहोत. ही फुले केवळ एक भाजी नसून ती विविध औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असल्यामुळे शरीराला अनेक प्रकारे निरोगी ठेवण्यास मदत करते. केसांच्या साऱ्या समस्यांवर देखील हादग्याची फुलं उपयुक्त आहेत. तर पहा, अशा प्रकारे आपण फोडणी करून घेतलेले आहेत. तेल घातलेले आहे, त्यात जिरे घातलेले आहेत, मिरची घातली हिरवी आणि आता बघा, बारीक चिरलेला कांदा आपण छानपैकी परतून घेणार आहोत. छानपैकी कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ घातलेलं आहे, छानपैकी हिंग घातलेलं आहे. आता हिंग परतून घाल की आपल्याला याच्यात हळद घालायची आहे. हे पहा, याच्यामध्ये आपण हळद देखील घालतो आहे. छानच मस्तच. आता धुवून घेतलेली मटकीची डाळ आपण घातली. तुमच्याकडे मटकीची डाळ नसेल तर तुम्ही मुगाची डाळ देखील घालू शकता किंवा डाळ न घालता देखील ही फुलांची भाजी तुम्ही करू शकता. आता ही फुलं आपण यात परतून घेतलेली आहेत. आता वरून आपण लाल तिखट घातलेलं आहे छानपैकी, हे परतून घ्यायचं आहे. घरगुती जो मसाला आहे तो मी घातलेला आहे आणि आता वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं 2 मिनटं झाकून ठेवलं आहे. आता ही आपली हादग्याची भाजी तयार झालेली आहे. थंडी वाजून ताप येणाऱ्या आजारावरही हादग्याची भाजी खूप उपयुक्त आहे. त्याच्या समस्यांवर देखील ही फुलं उपयुक्त आहेत. कॅल्शियमची कमतरता देखील यामुळे भरून निघते. अशा प्रकारे तुम्ही या फुलांची भाजी बनवा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कळवा. बाय बाय, गुड डे, धन्यवाद.